40 आमदार मुंबई के फोड़े, 50-50 करोड़ रुपये किधर से आए? पण आमचा शेतकरी त्या ठिकाणी निधी पेत नाही, पण आमचा शेतकरी रस्ता खात नाही. आमच्या आजोबाची पिढी गेली, वडिलाची पिढी गेली, आमची देखील चालली आहे. नुसतं करतोयच म्हणते पण अजून त्यांनी तिथून फळ काढला. 3-4 महिने तिथं नेट बंद करून त्या लोकांचा हाल केलेला आहे. पण लुटणारी सरकार आहे. ठिकाणी आज ताईंच्या प्रचारात या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. मला या मीडियाच्या माध्यमातून समस्त या पंढरपूर, सोलापूर आणि मंगळवेढा तालुक्याला एवढं सांगायचं आहे की सर, या ठिकाणी मी 2-3 दिवसाला बघायला लागलोय की भाजपनं आजवर काय केलं किंवा 60 वर्षात काँग्रेसनं काय केलं, याच्यापेक्षा भविष्यात काय करायचंय हे आम्हाला महत्त्वाचं वाटतंय. त्या ठिकाणी मी एक शेतकरीचा मुलगा आहे साहेब. आमच्या गावाला मला वाटतं आमच्या आजोबाची पिढी गेली, वडिलाची पिढी गेली, आमची देखील चालली आहे. पण अजून देखील त्या 35 गावच्या पाण्याचा प्रश्न नुसतं करतोयच म्हणते पण अजून काही नरड्याला पाणी आलं नाही. आता त्या ठिकाणी इलेक्शनच्या तोंडावर त्यांनी निधी जाहीर केला, पण आमचा शेतकरी त्या ठिकाणी निधी पेत नाही. आता एवढे मोठे रस्ते झाले त्यांचा आम्हाला वाद नाही, पण आमचा शेतकरी रस्ता खात नाही. आमच्या शेतकऱ्याला पाणी लागतंय. मला वाटतंय हा महाराष्ट्र या शेतकऱ्यांच्या जीवावर जगत आहे. आणि मला त्या ठिकाणी वाटतं की पाणी देतो करतो त्याच्यापेक्षा ह्या गेल्या 10 वर्षामध्ये जे खासदार होते ते गावाकडे देखील आले नाहीत. आणि सध्याची एवढी निवडणूक लागली प्रचार जसं काय त्यांना लोकांचं मतदान नकोय, अजून सुद्धा गावाकडे आले नाहीत. काल त्या ठिकाणी आमच्या गावाकडे आला असताना ज्या प्रकारे परवा काय ते सोलापुरात मराठा आरक्षण म्हणजे दुसरं मोठी समाजाचे काय गुन्हे त्यांनी फडणवीसांना फोन लावला, तसं आम्ही त्या ठिकाणी म्हणले की मराठा समाजात तर त्यांनी तिथून फळ काढला. मला एवढंच सांगायचं मंगळवेढा तालुक्याला त्या ठिकाणी पाणी नाही. मी एक यंग तरुण आहे, आम्ही का कुठल्या पार्टीचा नाही, पण मला वाटतंय की या ठिकाणी 3 वेळा इथनं खासदार झालेली ताई, आमदार झालेली ताई भविष्यात खासदार व्हावी आणि काहीतरी नवीन त्या ठिकाणी ताई बदल करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आता दरवर्षी 6,000 रुपये वगैरे मिळतात असं म्हणणं आहे साहेब. मला ते आवर्जून सांगायचं आहे, आम्ही स्वतः शेती करतोय. आमच्या ज्या वेळेस डाळिंबीच्या बागा होत्या काँग्रेस काळात अनुदान एवढं यायचं की पीक जळलं तरी त्याच्या अनुदान त्या पिकाचं पैसे आम्हाला मिळायचं. भले आता आमच्या वडिलांच्या खात्याला 6,000 आले, पण जीएसटीच्या माध्यमातून गेले किती हे बघा. शेतकऱ्याच्या मालाला भाव किती तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे. त्या ठिकाणी डाळिंब साहेब वतून आलो आम्ही, कांदा त्या ठिकाणी मार्केटला वतून आलो. 1 लाख रुपये खताला लागतात, खताला 1 लाख रुपये लागतात. त्यात जीएसटी आली, पेट्रोल, जीएसटी, गॅसचे पैसे जातात किती 1150-1500 रुपये गॅसला द्यावं लागतात. आज जे उभरून येत आहे हे भाजपाने केलेलं जे चुकीचं काम केलं भाजपाने 10 वर्षात, सोलापुरात असू दे या देशात असू दे, या देशभरात जे लुटले भाजपाने, जसं अदानी, अंबानी यासारख्या उद्योगपतींना त्यांच्या खिशात पैसे घातला, परंतु सामान्य गरीब लोकांना बघितलं नाही. मी स्वतः राहुल गांधी सोबत 3,500 किलोमीटर चाललो कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत. मी बघितलेलं आहे रस्त्यावरती जाऊन, जे गरीब लोकांकडे बघितलो, गरीब युवांकडे बघितलो, गरीब आई बहिणींकडे बघितलेलं आहे. जे त्यांचं दुःख दर्द असतंय ते स्वतः मी पाहून आलेलं आहे. काश्मीर पर्यंत गेलो. काश्मीरचं जे आज जे 370 हटवून जे चुकीचं काम केलेलं आहे ते मी त्या काश्मीरच्या लोकांना सुद्धा भेटून आलेलं आहे. काय त्यांचं म्हणणं आहे, काश्मीरमधल्या लोकांचं काय म्हणणं आहे? काश्मीरच्या लोकांना आज रोजगार भेटत नाही, तर या इकडचे मोठमोठे उद्योगपत्यांना ते रोजगार देण्यासाठी तिथं काश्मीरचं 370 हटवलेलं आहे. तिथं बाकीचे आपले महाराष्ट्राचे जे साऊथचे लोक असू दे, बिहारचे असू दे, आसामचे असू दे, या ठिकाणचे लोक काश्मीरला जाऊन राहत नाहीत, परंतु या 4-5 उद्योगपत्यांना देण्यासाठी ते 370 हटवलेलं आहे. तिकडच्या लोकांचं नुकसान आहे म्हणून ते काश्मीरचे लोक रडून सुद्धा सांगितले 3-4 महिने तिथं नेट बंद करून त्या लोकांचा हाल केलेला आहे. हे भाजपा सरकार आहे, सर्वांना लुटणारी सरकार आहे. कुणाचा याच्यामध्ये फायदा होणार नाही, खोटं बोलून लोकांच्या दिशाभूल करणारी हे भाजपा सरकार आहे. म्हणून आज राहुल गांधीचं तुम्ही बघा, राहुल गांधी 3,500 किलोमीटर चालून स्वतःचे पायाचे फावडे सुद्धा बघितलं नाही, कुठं थांबला नाही. प्रत्येक गरीब लोकांना लावून घेतलं सिन्याने. प्रत्येकांना 1-1 लाख रुपये द्यायचं त्यांनी वचन दिलंय, वादा केलाय. परंतु राहुल गांधी जे काम करणार आहेत ते देशभरातल्या सर्व लोकांना फायदा आहे. आणि प्रणितताई शिंदेचं काम मी सांगू मी एवढं प्रणितताई शिंदेचं काम मला सांगायची गरज नाही. प्रणितताई शिंदे तळागाळात जाऊन लोकांचे काम केलेलं आहे. सिव्हिलमध्ये जे महिलांना आज महिलांची गरज होती ते हॉस्पिटल बांधून
2010 मध्ये सँक्शन केलेलं काम आत्ता काम त्यांनी ते पण सुद्धा चालू करत नव्हते. प्रणितताई शिंदे आंदोलन घेऊन ते महिलांसाठी महिलांच्या हक्कासाठी सिव्हिल गुरुनानक चौकमध्ये ते महिलांसाठी गर्भवती महिलांसाठी हॉस्पिटल चालू केलेलं आहे. मी प्रणितताईंचं काम कितीही सांगितलं तर कमी आहे. मी बोलू शकणार नाही, एवढं टाइम तुमच्याकडे पण नसेल, माझ्याकडे पण नसेल. लई काम आहे प्रणितताई शिंदेचं. दुसरं सर्वात मोठं काम सांगतो प्रणितताई शिंदेचं, जे एअरपोर्ट आता जे होणार आहे उद्योगपती, जे आज मुंबईमध्ये जे ट्रान्सपोर्टचं एवढं मोठं बिझनेस चालू आहे, ट्रान्सपोर्टचं बिझनेस, तिथं आपलं जे सर्व ट्रान्सपोर्टच्या गाड्या विमान तिथं येऊन थांबतात. 300 एकर जमीन सँक्शन झाली. शिंदे साहेबांनी ते आणलेली जमीन, ते शरद बनसोडे आणि स्वामी नेमकं म्हणणं काय आहे की 2 खासदारांनी काम केलं आहे का नाही केलंय सांगा. नाही केले ना. ते आज जे एअरपोर्ट चालू व्हायचं होतं, सोलापूरच्या प्रत्येक लोकांना काम भेटलं असतं, ते एअरपोर्टचं काम त्यांनी थांबवलेलं आहे. आज युवा दोन्ही खासदारांच्या कामावर तुम्ही खुश आहात का नाही, आणि आज इथे येण्याचं नेमकं प्रयोजन काय? आज ये युवांना न्याय देण्यासाठी आम्ही आलेला आहे. प्रत्येक युवा हे महिला दिसतात का, हे पैसे देऊन आलेले नाही, पैसे घेऊन आलेले नाहीत, त्यांचं जीव जळतंय. आज जे गॅस टाकीचं जे रेट आहे 1200 रुपये, 300 रुपये जे होतं काँग्रेसच्या पिरियडमध्ये, आणि 60 रुपये पेट्रोल होतं. 70 वर्ष लागले 70 रुपये पेट्रोल यायला. परंतु हेच कारणामुळे ते महिला समोर आलेत. कोण बोलणार, काय म्हणणार?